हाय टू फॅमिली, कशा सगळे म्हणजे का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांची पूजा करून झालीच असं. माझी पण संध्याकाळची पूजा करून झाली आणि मठात गेलते आज. तर मठात जाऊन यायला मला भरपूर उशीर झाला. मठामध्ये एवढी गर्दी ना की लाईन भरपूर लागली होती. मग यायला पण उशीर झाला आणि व्हिडिओ चालू करायला पण उशीर झाला लई. तर चला, जेवढं होईल तेवढं, शक्य होईल तेवढं दाखवते. नक्की बघा, आवडल्यावर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बनवली स्वामींच्या महाप्रसाद आहे संध्याकाळी. लसूण मेथी करायला घेतली. मेथी शिजवून ठेवली आहे. मेथी लसणामध्ये चांगली शिजवून ठेवली. पुची भाजी केली. आपण शिजून झाली. आता गॅस बंद करते, एकीकडे भाजी करते. आजची तुमची गुरुपौर्णिमा कशी गेली मला नक्की कमेंट करून सांगा. माझी तर दरवर्षी गुरुपौर्णिमा एकदम मस्त जाते आणि आजची पण भरपूर छान गेली. हा तांबडा करून घेतला. आता जसं आजचा छोटासा पण तुमच्या संग व्हिडिओ शेअर करा. शेंगदाणे, तीळ आणि डालिया याचं वाटण आहे. ते पण मस्त आता आपण एक जीव करून घेऊ. आज व्हिडिओ स्टार्ट करायला उशीर झाला. 1 ते 21 अध्याय वाचायचे होते. स्त्रीसुत्तम, पुरुषोत्तम वाचायचं होतं आणि माळ पण जपायची होती. त्यामुळे उशीर झाला. अजून आरती काही झाली नाही. आता नैवेद्य ठेवणार आहे आणि आरती करणार आहे. कारण की आनंद गेला ट्युशनला. ट्युशनवरून येतो तो 8:30ला. मग तो आला का मग आरती करणार आहे. तोपर्यंत आपलं जेवण रेडी करते. तेव्हा तेल सुटूस तळून घेतलं. अजून त्याला चांगलं तळून घ्यायचं. जेवढं होईल तेवढं हे तळून घ्यायचं, तर भाजी चवदार लागते. लसूण मेथीची रेसिपी मी पहिलं पण यूट्यूबला टाकलेली आहे. एकदा सोडून 2दा व्हिडिओ टाकला. कारण की भाजी बनवली ना खूप टेस्टी लागते. तर व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. आता मी भाजी बनवून घेते पटापट. हे सगळं शिजून घ्यायचं चांगलं. मग गरम मसाला ते टाकणार आहे. आणि शेंगदाण्याचा पूर्ण ते कच्चापणा गेला ना मग मसाले टाकले का अजून चव लागते. त्याचे गाणे पूर्ण स्वामीमय वातावरण झालंय. हे बघा, घर एकदम प्रसन्न दिसतं. जसं नाही का रोज एवढं भारी दिसत नाही, आज जास्त सुंदर दिसतं. त्यात ती पूजा आहे ना जास्त उठून दिसते. ती स्वामी पूजा आहे ना त्याच्याने घर एकदम उठून झालं. का तर आपलं मंदिरवरती रोषणी राहतीच, पण खाली ना एकदम नाही का असं प्रसन्न एकदम. घरात पण भारी वाटतं की का असं घरात काहीतरी एक पूजा बिजा केली ना घर एकदम प्रसन्न होऊन जातं. होऊन झालं. आता किचन किंग मसाला घेते टाकून. घरातले आता मसाले संपले. आपलं पुढ्याच आणलं होते आज. तिखट नाही करणार आहे जास्त, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मस्त एक जीव करून घेते. कढई पण इकडं तिकडंच पळती नसते. भाजीला मस्त लाल जरद कलर आलाय. जास्त काय टाकायची आपल्याला गरज पडणार नाही. मेथी शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे आता कमी टाकणार आहे. आणि मस्त आता गिरवी ही 20 मिनिटं शिजून घेते. तर आता पूर्ण भाजी करून घेते आणि मग तुम्हाला भेटते 15 मिनिटात.